मंडळी, राम राम मंडळी, गुड इव्हिनिंग। आज माझा जो शौर्य मुलगा आहे ना लहान, त्याचा बर्थडे आहे आणि त्याचीच तयारी चालू आहे। छोटासाच बर्थडे करतोय आपण घरी, पण आपले स्पेशल काही गेस्ट आले, त्यांच्याशी मी आता ओळख करून देणार आहे। शिवाय त्याचा मामा आला आहे, विराज आला आहे म्हणजे मामे भाऊ आला आहे आणि माझ्या मुलीच्या काही मैत्रिणी येत आहेत आणि त्यांची गुड्डी मामी येते। चेरी तर आहेच, आमचं नेहमीच आहे ते घरातलं सदस्य। आई आलेली आहे माझी, तर चला आपण आता छोटंसं डेकोरेशन केलंय ते दाखवते आणि प्रमुख पाहुणे जे आहेत त्यांच्याशी म्हणजे त्यांचीही ओळख करून देते। तर असं आम्ही ह्या चेअरला थोडंसं असं डेकोरेशन केलं आणि आता दाखवते कोण कोण पाहुणे आलेत ते। तर आपले स्पेशल गेस्ट बघू शकता। तर नमस्ते सर, हे आहेत बबर हरी रोकडे सर, हे मुडवी गावचे आहेत आणि यांनी कारगिल युद्धामध्ये अगदी युद्ध गाजवलेलं आहे आणि त्यांचं स्पीच पण एवढं सुंदर आहे। मराठा आरक्षणमध्ये मराठा आरक्षण योद्धा आहे ते। शिवाय तर हे आपले आहेत दत्तात्रय बेदरे सर, नमस्ते सर। तर हे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि बटाणे या गावचे रहिवासी आहेत आणि सरांचं खूप मोलाचं यूथसाठी मार्गदर्शन आहे। म्हणजे मी आता जस्ट आम्ही भेटलो आहे, पण सरांची कारकिर्दी खूप मोठी आहे आणि हे दोन्ही आज गेस्ट आपल्याला लाभलेत। शिवाय तर जयश्री काकी येत आहेत, माझ्या म्हणजे काकी येत आहेत, त्याही आजच्या गेस्ट आहेत। तर हे सगळे आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत आणि छोटंसं आमचं गेट टुगेदर आहे म्हटलं तरी चालेल। आजची आपले स्पेशल गेस्ट बघू शकता, अगदी वेळात वेळ काढून ते इथं आलेत आणि अगदी नियमात म्हणजे वेळात आलेत आणि बाकी सगळे गेस्ट त्यांच्या म्हणजे सोयीनुसार येतात किंवा लेटच येतात। तर हे दोघं आलेत आणि शौर्यला आशीर्वाद देणार आहेत, त्याचं मला खूप कौतुक वाटतंय। थँक्यू सर, तुम्ही आलात इथे आणि सामाजिक कार्य म्हणजे कार्यामध्ये सरांचं आपल्याला दोघांचंही आपल्याला मोलाचं मार्गदर्शन मिळणारच आहे। मी माझं महिला सक्षमीकरण हा जो उद्देश आहे, महिलांनी आपल्या आपल्या पायावरती उभं राहावं, त्या कामी पण सर आपल्याला खूप मार्गदर्शन करणार आहेत असं त्यांनी आश्वासन दिलंय। आणि हा बघू शकताय बर्थडे बॉय शौर्य, हा कालच हॉस्टेलवरून आलाय। बोल नमस्ते। नमस्ते। तर आता आपण केक कापणार आहे, त्याच्यासाठी सगळे वेळात वेळ काढून पावसात आलेत ना, हेच मला खूप कौतुक करतंय। पप्पा आज आमच्या ड्युटीवरती आहेत, पप्पा नाही आहेत, त्याचं दुःख आहे आणि पप्पा पण तिकडे खूप उदास आहेत। पण आता काय करायचं, तुम्हाला माहीतच आहे आम्ही म्हणजे पोलिसांची आमच्या बायकांची दुःख तर चला आपण लगेच आता केक कापून घेऊया। छोटंसं डेकोरेशन तयार आहे आणि सरांनी पण आम्हाला खूप मदत केली बरं का हे करण्यासाठी। ओके, तर आपण काय केलं आजचा मेनू बघूयात। तर मी आज पावभाजी बनवली आहे आणि केक आहे, चिप्स आहेत, पावभाजी बनवली आहे, शिवाय केक तर आहेच आणि चिप्स आपण म्हणजे आणले। छोटंसं ट्रीट आहे, वेळ नव्हता। शिवाय पोळी भाजीची पण तयारी आहे, पण मला नाही वाटत कोणी खाणार आहे। चपात्या रेडी आहेत, भात रेडी आहे, फक्त भाजी नाही आहे असं। तर ही आपण खूप मोठ्या प्रमाणात भाजी अशी बनवलेली आहे आणि पाव पण तयार आहेत। पायावर तिथे छानपैकी देव बाप्पा येते, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ माझे, इकडे बघ माझे पाया पड, किती हात जोड, हात जोड आणि इकडे बघ माझे। आता बसा तिकडे, आता ताट का झालंस तू ताट तरी आमचे काकी पण आले, जयश्री का ये की लोक, चला बोलू की आले का ते मुली, आपण तुम्हाला ओळ आहेत ना, ते कोण येत आहे तो ए हर्ष, ए विराज धर तू पकड, असं कंटिन्यू पकडा इकडे। चला अरे शौर्य, आपल्या घरची सुपारी आहे बरं का, सुपारीचं झाड आहे माझ्याकडे। दारातच आहे की, खालच्यातलं नाव आहे। इथून घेतो थोडं जवळ आले का ते,
व्हिडिओ बंद करू का? व्हिडिओ चालू राहते, फोटो पण घे. ओके, तुम्ही फोटो घ्या. घेतो. कुठे? खेळणीतला ग. चालू राहते. कंटिन्यू. हर्षद मामा. चालू ऑप्शन तो. हा, या ना काकी. चालू. कुठे? चिरी बाळा, तू पण ये. अरे हो, मम्मीला हात लाव ये. अगं पण चौघी होतो का? गुड ये. तुम्ही दोघी हात लावा मम्मी बरोबर. ये बाळा. आणि तू केक कापते ना शौर्य बरोबर काय अशी का लाजतेस? तसं झालं मी ओवाळते बरं. हा. मग ती आली का बघ. अशाच फोन करते आपण. पिंकोत्या. ए लवकर ये ना. पिंकोत्या. कर ना, कर कंटिन्यू करताना. हातला. चेरी तू इकडे यायला पाहिजे तुम्हाला. आणि त्याच्यापाशी उभा राहता केक कापायला. बाकी लवकर या. वळायचं फक्त. हे बघती ती घे की हात दुखायला. ए बाबा घे की. ए हर्षद मामा. अबे मोबाईल कोण पकडणार? ए बाबा घे की घे प्लीज प्लीज. ओ टीचर तर हा शौर्यचा केक या वर्षीचा आणि भक्तीचं सिलेक्शन. चला आपण कट करूया. गुड्डी किती आहे मला तिकडे? ते पेढा खाऊ घाल. ते माझी अमानत आहे. इकडं इकडं आणि इकडं फक्त तू केकवरती नको पाडू. म्हणून म्हणते इकडं मागं. का भक्ती? हा आला का? Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Dear Shaurya, happy birthday to you. May God bless you. May God bless you. चला. नुसतं तर हे शेजार लावा नुसतं लय होईल त्याला. नुसतं तोंडाला लावा. इकडं बघा. चिरी खाऊ का? बस. साखरच पाहिजे. सर इकडे बघा. विराज अशा प्रकारे केक कापून झालाय आणि बर्थडे बॉय खूप खुश आहे बरं का. कारण आम्ही शेतामध्ये राहतो ना, आमच्याकडे जास्त कोणी येत नाही. पण आज किती पाहुणे आले. चला आता आपण पटकन सगळ्यांना खायला देणार आहे. मी बनवलेलं काहीतरी, एवढं पण खराब नाही बनवलं. तर अशी आमची अंगत पंगत बसली आहे. मी बनवलेली पावभाजी. खरं भांडण्याच्या नादात शूट करायलाच विसरलं. कशी झाली आहे? रिप्लाय काय? खरं का? ब्लॉग मध्ये नको, घरी प्रतिक्रिया आहे. चला सरांकडून आलं प्रतिक्रिया. आणि ह्या सर कशी झाली होती? थँक्यू.
चला मग पावभाजीचा गाडा टाकायचा का उद्यापासून? हे बरोबर, माझा भाऊ मला बरोबर ओळखतो. परत सांगा प्रतिक्रिया. होऊ दे ना, होऊ दे. अरे व्हायरल तर व्हायला पाहिजे. बोला पिंटू दादाची प्रतिक्रिया. एक नंबर आली पावभाजी. खाल्ली पण नाहीये. खाली 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 नाही. चला आता हे सगळे खाते. अजून घ्या बरं का. आणू का गरम भाजी? तर आता आपण सगळ्यांची प्रतिक्रिया ऐकली. माहित नाही आता आपण खाऊन बघितल्यानंतरच कळणार आहे. खरं खूप गडबडीत केलेली. असं पिंटू भाई यांनी व्यवस्थित सांगितलं की प्रतिक्रिया आपल्या म्हणजे माझ्या प्रथेप्रमाणे माझ्या अतिथी देवो भव तर आहेच, पण आपण समारोप करताना कुठलंही भेटवस्तू देण्याऐवजी आपण नेहमी झाडं देतो. तर आज आपण 2 वृक्ष देणार आहे. माझ्याकडून माझ्या घरी पहिल्यांदा सर आले म्हणून आपण बांबूचा वृक्ष देणार आहे आणि त्याच्यानंतर देणार आहे बोगनवेल, जे शौर्यच्या बर्थडे बद्दल ते रिटर्न गिफ्ट असेल. चला मग आपण देऊयात. कसं आता जोरात चालू आहे ना? तर ही आमच्याकडे आल्याबद्दल सरांना ही गिफ्ट आहे. आणि शूटिंग चालू केली नाही. अरे देवा, केलीच का आता चालू केली. कॅमेरा चालू ना. तर सर आमच्या घरी आल्याबद्दल हे बांबूचं वृक्ष जे आम्ही तयार केलं होतं हे सरांना देणार आणि सर लावायचं नक्की शेतात. सरांकडे एक छान शेती आहे असं कळलं. तर आणि दुसरं म्हणजे बर्थडेचं रिटर्न गिफ्ट. तर हे बोगनवेल आहे, मी उन्हाळ्यात तयार केले होते. तर हे तुमच्या इथे जेव्हा फुलतील तेव्हा आमची नक्की आठवण येणार आहे. तर हे पण सरांना आपण देणार आहे. तर तुम्ही पण या. त्यांना द्या कॅमेरावर. पिंटू दादा शेतात लावायचं आहे. आणि दुसरं म्हणजे हे बोगनवेल काटेरी जरी असलं तर जेव्हा जेव्हा फुलेल तेव्हा सरांना आठवण येईल की आमच्या घरी पहिल्यांदा आले होते. हाही लावायचं आणि इथून कटिंग करा पण मी सांगेन तुम्हाला. चालेल मग. थँक्यू सर, धन्यवाद आल्याबद्दल. तर अशा प्रकारे थांबा पिशवी दे. तर अशा प्रकारे आमच्या केसना आम्ही आमच्या प्रथेप्रमाणे म्हणजे माझ्या प्रथेप्रमाणे मी सरांचा हे सत्कार केला आहे आणि निरोप घेतोय. तर चला अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटूयात. आणि आम्हाला सगळ्यांना मिळून एक खूप सामाजिक कार्य करायचीच आहेत. तर आम्ही वारंवार भेटणार आहोत, अनेक विषयांवरती चर्चा करणार आहोत. तर नक्कीच तुमचं मोलाचं मार्गदर्शन लाभणार आहे आणि माझ्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही इथे आलात आवर्जून. हो नक्की 100% हा दिलाय सरांनी शब्द. असो तर इथे आल्याबद्दल पुन्हा एकदा मी माझ्या यूट्यूब परिवाराकडून म्हणजे आभार मानते. आणि आजचा हा व्हिडिओ मी इथं थांबवते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं असेल तर करायला विसरू नका. बाय. जय जिजाऊ, जय शिवराय.